घरातली कामे लवकर झाली की डोळ्यांना अशी काही एक्स्ट्राची कामे दिसायला लागतात. मग काही काचेचे कप होते ते लवकरच घासून वगैरे घेतले आणि चांगले सुकत ठेवले. सकाळच्या नाश्त्यासाठी मला काही चणे भिजत घालायचे होते म्हणून फ्रीजमधून डबा काढला. हे जवळजवळ 2 महिन्यापूर्वी मी घेऊन ठेवले होते. ते फ्रीजमध्ये स्टोअर केल्यामुळे त्याला कीड, भुंगा वगैरे काही लागलेला नाही. यासारखेच आपण बाकीचेही कडधान्य फ्रीजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकून राहतात आणि उपयोगी पडतात. शिवच्या पप्पांना आठवड्यातून एकदा तरी टिफिनसाठी कडधान्य हवे असतात. त्यामुळे हरभरे वगैरे मी असे स्टोअर करून ठेवते. रात्री शिवचं कपाट आवरलं. त्यामध्ये त्याचे लहानपणीचे काही कपडे निघाले ते जे त्याला आता अजिबात येत नाही. मग त्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या. पण घड्या घालताना खरं अक्षरशः शिवचं लहानपण माझ्या डोळ्यासमोर येत होतं. तो लहान असताना खूप असा क्यूट होता आणि असं खरंच आहे, माणसाच्या प्रत्येक कपड्यासोबत काही ना काहीतरी आठवणी जोडलेल्या असतात. तुमच्यासोबतही असंच होतं का? नक्कीच सांगा. दिवसेंदिवस ऊन जरा जास्तच वाढत चाललं आहे आणि आमच्या घरामध्ये या दिवसामध्ये दही, ताक, कोशिंबीर अशा गोष्टी जास्त घेतल्या जातात. मग आज दुपारी चला म्हटलं आपल्यासाठी ताक करूयात. आज मी तुमच्यासोबत ताकाची रेसिपी शेअर करणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हवं तेवढं दही घ्या. आता मी माझ्या एकटीपुरतं बनवणार आहे त्यामुळे क्वांटिटी थोडीच घेतली आहे. दही घेऊन त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, गरजेनुसार मीठ, आवडीनुसार साखर आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी तेवढं पाणी टाकायचं. कोणाला थंड किंवा नॉर्मल जसं लागेल तसं आणि ते मिक्सरमधनं काढून घ्यायचं. अप्रतिम लागते. चला कसा वाटला आजचा ब्लॉग? भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.